आता काही वयाने मोठ्या महिला दिसत आहेत, त्या आता काय फुगडी वगैरे घालतील की ते माहीत नाही, पण असं समजू नका की वयाने जास्त आहेत म्हणजे घालू शकत नाही. काही मोठ्या वयाने महिलांमध्ये एवढी कपॅसिटी असते की 100 पुऱ्या ते एका तासात करू शकतात. ते तरुण मुलीला जमणार पण नाही. आणि तरुण मुली काही कामं इतक्या हुशार करतात, त्या यूट्यूबवर बघतात, ते म्हणतात मला काय कोणाला विचारायची गरज नाही, आणि त्या चांगल्या पदार्थ करून दाखवतात. त्यामुळे महिला पण फार हुशार झालेल्या आहेत. तर आपण त्यांच्यासाठी आवडती काही शिबिरं जरूर घेऊ. आणि म्हणून मी तुम्हाला सांगेन की आजच्या शिबिराच्या निमित्ताने राजकीय बोलायचं झालं तर इथे येत असताना मला DY पाटील डेंटल स्कूलचे विद्यार्थी भेटले आणि ते दाताची काळजी घेतात. तर आनंद, मला काय वाटतं आजच्या परिस्थितीमध्ये दाताची काळजी घेणं असणारं त्याला राजकीय अर्थ फार आहे. याचं कारण असं की एखाद्याचा राग आला तर आपण काय म्हणतो, तुझे दात मी तुझ्या घशात घालीन. तर मला असं वाटतं की यांचे दात सगळ्यांचे सुधारून घ्या, तपासून घ्या, आणि आपल्या विरोधकांचे दात त्यांच्या घशात कसे घालायचे याचं कामसुद्धा राजकीय आपल्याला करणं फार गरजेचं आहे. की जे सातत्याने काहीतरी अपप्रचार करत असतात किंवा खोटं नाटक काहीतरी सांगत असतात, महिलांची दिशाभूल करत असतात, अफवा पसरवत असतात, अंधश्रद्धेतून पण बऱ्याचशा गोष्टी झालेल्या आपल्याला दिसतात. आणि म्हणून मी असं म्हणेन की माननीय शिंदेसाहेब प्रत्येक संकटाच्या वेळेला धावून जातात. मग ते इर्शालवाडीला घरं तिकडची बेचिराग झाली, सगळी दरडीमध्ये वाहून गेली, तर तिथे पहिल्यांदा ते पोचले. त्याच्यानंतर काश्मीरमध्ये पर्यटक सापडले होते, त्यांना येता येत नव्हतं, ते सगळे लोक घाबरून गेले होते, तिथेही स्वतः शिंदेसाहेब गेले. हिमाचलमध्ये सुद्धा आपत्ती आली, तिथे ते आले. पुण्यात ज्यावेळेला पाणी शिरलं आणि खूप घरांमध्ये चिखल झाला, तिथे त्यांनी स्वतःची माणसं पाठवली की त्यांनी घर साफसफाई करून दिली आणि लोकांना नुकसान भरपाई मिळवून दिली. तर इथे अनेक वेळेला ते येरवड्यावरून जातात. तर आनंदजी गोयल यांनी खूप वेळेला इच्छा व्यक्त केलेली की कधीतरी शिंदेसाहेबांची आमची भेट घडली पाहिजे. पण मी तुम्हाला जरूर सांगेन की तुमचे जे इथले प्रश्न आहेत त्याच्यावरती एकनाथजी शिंदे यांचं लक्ष आहे. त्या संदर्भामध्ये अजूनही काही काम करायचं असेल तर सातत्याने त्यांचं सहकार्य आपल्याबरोबर राहणार आहे. आणि इथल्या या कामाच्यामध्ये आज छत्री वाटप होणार आहे. तर ज्यांना छत्री मिळेल तर त्यांनी त्या छत्रीचा वापर चांगला करा. एकमेकीचा राग आला म्हणून दुसरीला फटका मारायला छत्रीचा वापर करू नका. छत्री ही फक्त डोक्यावर धरण्यासाठी आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर पावसा पाण्यामध्ये जात असताना छत्री आठवणीने बरोबर ठेवा. छत्री बरोबर ठेवली याचा अर्थ धनुष्यबाण बरोबर ठेवला तसा आहे. या दृष्टिकोनातून आज छत्री वाटप बरोबर ठेवलेलं आहे. तर श्री रामप्रभूंचं हे जे धनुष्यबाण आहे तर ती आपली निशाणी आहे. आज लगेच निवडणूक नाही आहे, परंतु निवडणूक होईपर्यंत ज्या महिला आज आल्या नाही आहेत, जे पदाधिकारी आज आले नाही आहेत, त्यांना पण इथल्या कामाशी जोडून घ्यायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मला असं वाटतं की दर महिन्यातून नाना, अजय बापू, सुदर्शनाताई, तुम्ही पण एखादा वार त्यांना ठरवून द्या. आणि जेणेकरून इकडे तुम्ही येत असाल या कार्यालयामध्ये आणि त्यांच्या प्रश्नावरती कॉर्पोरेशनमध्ये जो पाठपुरावा करायला लागेल तो एकत्रितपणे आपण सगळेजण करूया. एवढंच मी या ठिकाणी सांगते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.